आणि आता बातमी येते एका भेटीची। अमित शहा यांच्यानंतर थेट पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहोचले सुनील तटकरे। एक दिवस आधीच तटकरे यांनी अमित शहांची संसदेतल्या शहांच्या कार्यालयात भेट घेतली होती आणि सुनील तटकरे यांच्यानंतर सुप्रिया सुळेंनी देखील अमित शहांची भेट घेतली होती। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होण्यासंदर्भात चर्चेला जोर धरलेला असतानाच आता या भेटीगाठी नेमकं काय सांगतायत पाहणं महत्त्वाचं आहे। आधी अमित शहा आणि मग नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठी घेतल्या जात असल्यानं आता या बैठकांना महत्त्व आहे। तर शरद पवारांनी देखील मागील आठवड्यातच नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती। निलेश बुधावले या भेटीसंदर्भात अधिक माहिती देतील। निलेश, या भेटीकडे कसं पाहायचं नेमकं आता? अश्विन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एक होऊ शकतात अशा सातत्यानं चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष थेट एनडीए सोबत देखील जाऊ शकतो अशा ह्या चर्चा आहेत। अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे महत्त्वाचे नेते आहेत याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, यांच्या सध्या भेटीगाठी ज्या पद्धतीने होत आहेत यावरून या चर्चांना कुठेतरी बळ येताना आपल्याला दिसत आहेत। अमित शहा यांच्यासोबत नुकतीच सुनील तटकरे यांना भेट घेतली होती आणि त्यांच्याशी चर्चा केल्याची बाब समोर आली होती। त्याच्या दुसऱ्याच दिवशी थेट सुनील तटकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटीची बाब देखील आता समोर आलेली आहे। त्याबाबतचे फोटो देखील समोर आलेले आहेत। खरं तर कालच सुप्रिया सुळे यांना देखील अमित शहा यांची भेट घेतली होती। त्यांना प्रत्यक्षात आपल्या मुलीच्या रिसेप्शन संदर्भात आपण भेट घेतल्याचं जरी सांगितलं जात असलं तरी माध्यमांमध्ये या सध्या दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाच्या किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा ज्या आहेत त्यांना या भेटीगाठी बळ देताना आपल्याला दिसतात। कारण मागच्याच आठवड्यात पक्षाचे जे प्रमुख आहेत शरद पवार यांना देखील नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती। त्यावेळी देखील सुप्रिया सुळे त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत, या भेटीगाठींचं सत्र कुठे नेमकं जातंय पुढे पाहणं महत्त्वाचं आहे। निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेत असतात।